नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. लवकरच महिला दिन येतोय. त्या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत अनेक महिलांचा संघर्ष व सध्याची त्यांची परिस्थिती, ज्याच्यामधून त्यांना समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे, हे त्यांच्याकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली दुसरी मुलाखत आहे. 8 तारखेला महिला दिन येतोय. आज 1 मार्च 2026. आज आपण तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या एका अशा क्लासमध्ये आहोत, ज्या ठिकाणी अनेक महिलांना त्या ठिकाणी रोजगार उत्पन्न झालेला आहे. कुठेतरी त्यांना एक आर्थिक हातभार मिळालेला आहे. परंतु हे हातभार कोणामुळे लागला, तर आज आपल्यासोबत ज्या मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी ऋषाली आहे. बरं. आणि राहिला कुठे आता आपण? राहिला तळेगावमध्ये. बरं. आता हे जो क्लास आहे तुमचा, या ठिकाणी आपलं शॉपसुद्धा आहे, या ठिकाणी आपण क्लास घेत आहे. अनेक लोकांना आपण रोजगार उत्पन्न करून दिलं आहे. या क्लासचं नाव काय आहे? ज्ञानदा डिझायनर. बरं. तर या ठिकाणी काय काय ट्रेनिंग देता तुम्ही? या ठिकाणी आरी वर्क, ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी साडीज. बरं. 1 इयरचा फॅशन डिझाईन डिप्लोमा पण दिला जातो. बरं. आपलं सासर कोणतं आणि माहेर कोणतं? सासर शिवणे आणि माहेर धामणे. बरं. धामणे म्हटलं तर प्रसिद्ध असं गारडे नावाचे व्यक्तिमत्व आहे तिथं. तर आपल्या वडिलांचं नाव काय? आई वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव संपत पांडुरंग गराडे. आईचं नाव अलका संपत गराडे. बरं. आता त्या ठिकाणी तुम्ही लहानपण तुमचं गेलं असेल, काय सांगा तिकडच्या काय आठवणी असतील? लहानपण म्हणजे असं जास्त तर नाहीच गेलं आमचं लहानपण. आम्ही लहानपणापासून तळेगावातच राहिलेलो आहोत. फक्त मध्ये आधी सुट्टीला कधीतरी आम्ही गावाला जायचो, तेवढ्याच तिथल्या आठवणी असतील आमच्या. बरं. शिक्षण कुठे झालं आपलं? तळेगावमध्ये. तळेगावातली कोणती शाळा? अँड पोहा परांजपे विद्या मंदिर. साधारण म्हणजे किती, 5वी ते 10वी असं काय? 5वी ते 10वी तिथे झालं. बरं. तिथनं पुढे शिक्षण? इंद्राणी कॉलेज. बरं. आता या ठिकाणी आपण क्लास जो घेत आहे, किती वर्षापासून आहे या ठिकाणी? या ठिकाणी क्लासेस आपल्या 10 वर्ष झाले क्लासेस चालू आहेत. बरं. आता मी असं ऐकलं, कोरोना काळात आपण या ठिकाणाहून जे सर्वात त्यावेळेस गरजेची वस्तू होती ती म्हणजे तोंडाला लावायचे मास्क. या ठिकाणी आपण शेकडो हातांना रोजगार दिलेला आहे. काय सांगा त्याच्यातल्या आठवणी? मी कुलस्वामिनीची सदस्य असल्यामुळे सुनील अण्णा शेळके यांच्यामार्फत आम्हाला मास्क शिवण्याचं काम आलं होतं. ते मास्क शिवताना मी बऱ्याच लेडीजला मास्क शिवायचं काम दिलं. त्यांना त्या अनुसरून त्यांना रोजगार मिळाला. साधारण किती मास्क बनवले असतील त्यावेळेस? 1 ते 1.5 लाखापर्यंत मास्क शिवून दिले आपण. कधी कोरोना काळातली आठवण सांगू शकाल का? म्हणजे त्यावेळेस फक्त सर्व सुविधा बंद होत्या, त्यावेळेस मास्क असो, मेडिकल असो किंवा इतर साधनं असो, तेवढी फक्त चालू होती. त्यावेळेस तुमच्याकडनं जे महत्त्वाचं साधन, जे मास्क बनवायचं तुमच्याकडे आलं, त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये काय तुम्ही सांगू शकाल आठवणी? अडचणी जास्तच आल्या नाही, पण भीती वाटत होती की सगळे लोक आपल्याकडे येतात बाहेरून, आपल्या घरातल्या लहान मुलांना काय इजा होईल का नाही असं वाटत. कारण नाही म्हटलं तर 100-1 लेडीज डेली येत होत्या घरी मास्क नेण्यासाठी. पण ती एक भीती होती. घरातल्या लोकांना काय होतं, आपण बस काम करतोय, पण घरातली मुलं सांभाळून काम करावं लागत होतं. ते खूप रिस्क काम होतं ते तेव्हा. बरं. मग त्यावेळेस रोजगार म्हणजे तुम्ही 100 महिलांना रोजगार दिला. किती दिवस चाललं होतं काम ते? ते साधारण 1-1.5 महिना काम चाललं होतं. बरं. तर हे आपण ज्ञानदा डिझाईन नावाच्या एका शॉपबद्दल बोलू. नक्की या शॉपने तुम्हाला काय दिलं आहे? म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समाजात आपल्या कुठेतरी एक स्थान असतं. आता ज्ञानदा डिझाईन म्हटलं तर पहिलं तुमचं नाव घेतात. तर काय मिळालं या शॉपमध्ये? 10 वर्ष तर झाली. अनेक लोकांना आपण एक विश्वास संपादन केलं. या ठिकाणी जे समजा कपडे असो किंवा जे काही कोर्सेस असो ते चांगल्या पद्धतीने दिले जातात. काय सांगाल आपण? आता ज्ञानदा डिझायनर म्हणलं तर पहिलं ओळख निर्माण होती की ऋषालिटी आहे. बरं. म्हणजे तळेगावामध्ये आता मला कुलस्वामिनी म्हणून जास्त ओळखलं जातं की त्यांच्या थ्रू माझी ओळख झाली. पहिली गोष्ट म्हणजे मला आधी कोणीच ओळखत नव्हतं. अण्णांकडे जसे मी क्लासेस घ्यायला लागले तेव्हापासूनच माझी ओळख निर्माण झाली. की मग आता चला मी आधी फ्री क्लासेस घेतले त्यांच्या थ्रू म्हणजे मी आता कसं शिकवते, काय शिकवते हे ते फ्री क्लासेसमध्ये लेडीजनी ओळखलं की काय टाईपमध्ये हा शिकवतात ते. मग तेव्हा कुठं माझी ओळख हळूहळू निर्माण झाली. कशी फिनिशिंग आहे, कसं काय आहे, शिकवण्याची पद्धत काय आहे, कोणत्या भाषेमध्ये शिकवलं जातं. एक तर म्हणजे लिहिता वाचता न येणाऱ्या लेडीज पण माझ्याकडून शिकून जातात. साधारण किती लेडीजला तुम्ही शिक्षण दिलं आतापर्यंत, एक अंदाज? आत्तापर्यंत तरी 10-1 हजार लेडीज झाल्या. थोडक्यात मी तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत पुन्हा एकदा आवाहन करतो की एक 10 वर्षाचा काळ असेल, 10 वर्षाच्या काळामध्ये 10,000 लेडीजला प्रशिक्षण देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
आणि त्याच्यातून 10,000 मध्ये निदान किती लोकांनी रोजगार उत्पन्न झाला असणार? रोजगार बऱ्यापैकी एक 2-3 हजार लोकांनी तर रोजगार उपलब्ध करून घेतलाय. आणि काही लेडीज तर अशा आहेत की माझ्याकडून पर्सनल क्लास लावून ते स्वतःचे क्लासेस पण घेतात. नक्कीच, म्हणजे खूप एक कौतुकास्पद गोष्ट आहे. बरं, काय सांगाल आपण आणखी तळेगावाबद्दल काय सांगाल? तळेगाव दाभाडे शहर जे आहे ते वेगळी ओळख आहे तुमची. जरीच आपलं सासर माहेर दुसरं असेल तरी तळेगावाने आपल्याला वेगळी ओळख दिली. तळेगाव दाभाडे शहरांमध्ये नक्की तुम्हाला काय दिले, एका वाक्यात काय सांगाल? तळेगाव दाभाडे यांनी मला आपली मुलगी म्हणून मानलेलं आहे, की जेणेकरून तळेगावमध्ये मला रात्री कितीही रात्री झालं तरी मला कधी भीती वाटत नाही की मी इथं जाऊ का नको जाऊ. रात्री 12-1 नाही किती का वाजाना आम्ही बाहेर पडते, मला कशाची भीती वाटत नाही. की जेणेकरून नाही का एखादं लेडीज म्हणताय की बाहेर पडू नको, आता 12 वाजलेत, काय येते तू, म्हणजे काय आता माझ्या कामानिमित्त मला रात्री ऋतूचं बाहेर पडावंच लागतं, इमर्जन्सी काय असेल तर मला दुकानांनी जावंच लागतं आणि दुकान खोलून ते काम घेऊन करून द्यावंच लागतं कंप्लेंट. पण असं मला कधी वाटतच नाही की मी कुठंतरी बाहेर आहे. मला असं वाटतं मी आपलं तळेगाव म्हणजे माझं एक घर आहे. सुरक्षित आहे तळेगावमध्ये पूर्णपणे. बरं, नक्कीच. आता कुलस्वामिनी विकास मंच, बरोबर, तर हे नक्की काय आहे, म्हणजे कोणाचं आहे आणि त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल? कुलस्वामिनी महिला मंच आहे. महिला मंच, बरं. सारिकाताई सुनीलअण्णा शेळके यांच्या मार्फत चालतं. त्याच्यामध्ये सर्व महिलांसाठी काम केलं जातं. बरं, कोणत्या प्रकारचे काम आहेत त्याच्यामध्ये? म्हणजे महिलांना रोजगार निर्माण करून देणं किंवा महिलांच्या काय अडचणी आहेत त्या दूर करणं, ह्या पद्धतीचे काम केलं जातं. त्याच्या साधारण किती लोक आहेत त्याच्यामध्ये, पदाधिकारी किंवा सगळं सभासद मिळून असं काय? सभासद नाही म्हणलं तर 1001 सभासद आहेत. बरं, ठीक आहे. आता माझ्या मागं काय आता हे छोटे काय दिसतं ते मला, हे नक्की काय आहे? आता हे डिझाईन केलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? आता हे जे आहे हे 1 पीस आहेत, छोटे माझ्या स्टुडंटनी शिवलेले आहेत एक्झामसाठी. त्यांची जेव्हा एक्झाम होते तेव्हा एक्झाममध्ये त्यांनी हे ड्रेसेस शिवलेले असतात. आता ते बघा, हे पूर्ण हातशिल्याच्या सुईने त्यांनी एक्झाममध्ये, कारण एवढ्या मशनी तर नाही आहेत की त्या प्रत्येक, आता नाही म्हणलं तर एक म्हणजे फ्री क्लासेस होते त्यावेळेस. त्या फ्री क्लासेसमध्ये कसं लेडीज जास्त असतात आणि मशनी कमी असतात. तर त्या मशनी कमी असल्यामुळं त्यांना मी ते एक्झामला हाताने शिवायला लावलं. ते हात शिलायचे सुईने शिवा, तर त्यांचं काम बघा एवढं सुपेरियर आहे की असं कोण म्हणणारच नाही की हे हात शिलायच्या सुईने शिवलेलं आहे. एवढं काम. किती दिवसाचा क्लास असतो आपला? हा क्लास फ्रीवाला क्लास होता तो 3 महिन्याचा होता. बरं, ठीक आहे. बरं, त्याच्या मागं मला काही ट्रॉफी दिसते. आता ह्याच्या मागं एक ट्रॉफी दिसते आपल्याला, ह्याच्याबद्दल काय सांगा? ही मिटकॉन मार्फत मिळालेली, काय सांगू शकाल याच्या आठवणी? मिटकॉनमध्ये मी क्लासेस घ्यायला जाते. तिथं फ्रीमध्ये क्लासेस शिकवले जातात महिलांना, की जेणेकरून महिलांना रोजगार मिळावा, स्वतःच्या पाया उभं राहावं म्हणून तिथं फ्रीमध्ये क्लासेस महिलांसाठी शिकवले जातात. वर्षातून तिथे 2 बॅच होतात, 40-40 जणांची एक बॅच असते तिथे. बरं, मग आता क्लास चालू आहे? आत्ता क्लास बंद आहेत, तिथे एप्रिलमध्ये क्लासेस चालू होते. ओके, बरं. दुसरी आता ही ट्रॉफी छोटी, ही याच्याबद्दल काय सांगू शकाल? ही माझ्या फॅशन शो झाला होता तिथं भेटलेली आहे. बरं, कुठे ही? ही ह्याच्यामध्ये हैदराबादला. बरं, ओके. बरं, आता ही कशाबद्दलची आहे, याच्याबद्दल काय सांगाल? बरं, ठीक आहे. ह्याच्या पुढे जाऊ आपण. ही नक्की कशाबद्दल मिळाली? ही पत्रकार परिषदमध्ये माझा उद्योजिका म्हणून पुरस्कार केला होता, त्याच्याबद्दल गेल्या वर्षी महिला उद्योजिका म्हणून. बरं, ठीक आहे. आता मला थोडक्यात अजून एक सांगा की आता तळेगावात अनेक महिला असतील ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा ज्यांना उद्योग व्यवसाय करायचं म्हटलं तर कुठेतरी घरच्यांची परवानगी लागते. अशा महिलांसाठी आपण काय आवाहन कराल? उद्योग जरी करायचा झाला, घरच्यांची परवानगी असू नसू, हा असा उद्योग आहे आपला की घरात बसून तुम्ही करू शकता, की घराच्या बाहेर पडायची गरजच नाहीये तुम्हाला. तुमच्या 4 ओळखी असेल किंवा फोन असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता. फोनवर तुम्ही ऑर्डर्स मिळवू शकता आणि करू पण शकता. घराच्या बाहेर पडायची गरज नाही. असं समजा व्यवसाय आपल्या घरी टाकायचा, साधारण किती अंदाजे तुम्हाला किती रक्कम गुंतवावी लागते, असं काय सांगू शकाल? काही नाही, आपल्याकडे घरात जर मशीन असेल, एक 4-5 हजारची मशीन जरी असेल तरी आपण चालू करतो. त्याला बिझनेससाठी काही पैसा गुंतवावा लागतो असं काहीच नाहीये. 1 रुपया इन्व्हेस्टमेंट न करता येतो, कारण कस्टमरचे ब्लाउजेस येतात ते शिवून परत तुम्हाला रिटर्न करायचे. 100-150 रुपये इन्व्हेस्टमेंट एका ब्लाउज. ओके, बरं, ठीक आहे. आणखी एक प्रश्न होता की आपण आता लवकरच महिला दिन येतो, त्या निमित्ताने आपण काहीतरी एक विशिष्ट उपक्रम करणार, नक्की काय सांगाल याबाबत? आत्ता लवकरच महिला दिन येतोय, तर मी महिलांसाठी एक फ्री क्लासेस ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये नऊवारी साडीचा क्लास देणार आहोत पूर्णपणे फ्रीमध्ये.
बरं, मग त्याच्यामध्ये साधारणतः किती वेळ असणार आहे किंवा काय माहिती सांगाल? इथे यायचं असेल तर कसं यायचं? इथे यायचं असेल तर तुम्ही आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याच बाजूला आपलं शॉप आहे आणि अण्णा डिझायनर म्हणून तिथं आपले क्लासेस चालतील. बरं, आणि वेळ वगैरे काय ठरली का त्याची? वेळ नेक्स्ट संडे असणार आहे. बरं, त्याच्यासाठी संपर्क नंबर काय त्याला आपण? 9975 55 45 25. थोडक्यात मॅडम आपला नंबर सुद्धा दिलेला आहे. ज्या महिलांना या ठिकाणी कोर्स करायचा असेल आणि त्या ठिकाणी आपण तो कोर्स करण्यासाठी त्यांनी नंबर दिला आहे, त्यांना सुद्धा संपर्क करू शकता. आपण तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत खूप छान अशी माहिती दिली आहे. पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या परिसरात जर कोणी अशा महिला असेल ज्यांचा संघर्ष कुठेतरी वाखाणण्याजोगा आहे, आपण थोडक्यात काय सांगतोय की त्यांच्यातला संघर्ष पुढे आला पाहिजे. आता 10 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण आपण 10,000 लोकांना महिलांना आपण एक रोजगार दिलेला आहे. त्यातले साधारण 2-3 हजार महिला तरी स्वतःचं घर खर्च चालवतात आहे. म्हणजे असं कुठेतरी वेगळं पण आहे. जर आपल्या परिसरात असं कोणी असेल तर नक्कीच आपण तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत आपण मला संपर्क देखील करू शकता. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.